कधी असा विचार केलाय का की एक अत्यंत यशस्वी कॉर्पोरेट करिअर सोडून कोणीतरी एका पूर्णपणे वेगळ्या वाटेवर का जाईल? आज आपण अशाच एका व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी पारंपरिक यशाची व्याख्याच बदलून टाकली. चला तर मग पाहूया काय आहे हा प्रवास. ह्या प्रवासाची सुरुवात होते सुमित बहादूर यांच्या एका सुंदर विचाराने. ते म्हणतात, माणूस वयाने म्हातारा होत नाही, तो तेव्हा म्हातारा होतो जेव्हा त्याची स्वप्न मरतात. खरं तर हा एकच विचार त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे आणि यातूनच त्यांच्या मोठ्या निर्णयामागे दडलेली भावनिक तळमळ आपल्याला जाणवते. तर या कथेच्या पहिल्या भागात जाऊया. म्हणजे बाहेरून पाहिलं तर सगळं कसं छान होतं, एका यशस्वी व्यक्तीचं चित्र, पण आतमध्ये मात्र एक मोठं द्वंद्व सुरू होतं. पाहूया यशाच्या या शिखरावर ते नक्की कोणत्या संघर्षाचा सामना करत होते. सुमित बहादूर यांचा प्रवास पाहिला तर अरे वाह, काय नाहीये त्यात. दिल्लीतील DPS आणि IIT सारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण, मग अमेरिकेत स्कॉलरशिप आणि तिथे कॉर्पोरेट जगात मोठं यश. म्हणजे पारंपरिक यशाच्या मार्गावरची जवळपास सर्व शिखरं त्यांनी गाठली होती. पण गंमत अशी होती की बाहेरून दिसणारं हे यशाचं चित्र आतून मात्र खूप वेगळं होतं. त्यांच्या मनात एक भीती होती की आयुष्य एकाच रहाटगाडग्यात अडकून पडेल आणि त्याचा काही उद्देशच उरणार नाही. त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ मोठा पगार किंवा पद नव्हतं. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट आला जिथे काही नवीन विचारांनी त्यांच्या काम आणि आयुष्य या दोन्हीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. हा होता 40-40-40चा साक्षात्कार. एका साध्या प्रश्नाने त्यांच्या मनात जणू वादळच निर्माण केलं. पारंपरिक नोकरीचं मॉडेल ज्याच्यामागे सगळे धावतात, ते खरंच एक सापळा आहे का? आणि याच प्रश्नामध्ये त्यांच्या आयुष्यातल्या मोठ्या बदलाची बीजे होती. तर हे 40-40-40 सूत्र नक्की आहे तरी काय? अहो, हे तेच पारंपरिक मॉडेल आहे जे आपण सगळेच आजूबाजूला पाहतो. आठवड्यातून 40 तास काम करा, आयुष्याची 40 वर्षे काम करा आणि निवृत्त झाल्यावर तुमच्या पगाराच्या 40% जगा. पण सुमितसाठी हे सूत्र म्हणजे स्वातंत्र्याचा अभाव होता आणि याच बंधनावर त्याने एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आणि इथेच त्यांना एक खूप मोठा फरक कळाला, सक्रिय आणि निष्क्रिय उत्पन्नातला. त्यांना जाणवलं की त्यांची जास्त पगाराची नोकरी त्यांना सक्रिय उत्पन्न मॉडेलमध्ये अडकून ठेवत होती. म्हणजे जोपर्यंत तुम्ही काम करताय तोपर्यंतच पैसा येतोय. काम थांबलं की पैसा थांबला. खरा बदल घडवण्यासाठी निष्क्रिय उत्पन्नाचा स्रोत तयार करणं किती गरजेचं आहे हे त्यांना उमगलं. उत्पन्नाच्या या नव्या समजातूनच त्यांच्या स्वप्नांना जणू काही पंखच फुटले. आता त्यांचं ध्येय फक्त पैसे कमावणं नव्हतं, तर एक पूर्णपणे वेगळं आयुष्य जगणं होतं. पाहूया तरी हे स्वप्न होतं तरी कसं. त्यांनी स्वातंत्र्य या शब्दाला एक मूर्त रूप दिलं. त्यांची स्वप्न आता फक्त मोठी नव्हती, तर खूप स्पष्ट होती. विचार करा, अलार्मच्या आवाजाशिवाय उठणं, आपला दिवस आपल्या मर्जीने जगणं आणि उत्तर अमेरिका, युरोप आणि भारत या 3 खंडांमध्ये घरं असणं, ही त्यांच्या नवीन जीवनशैलीची एक झलक होती. पण प्रश्न हा होता की ही स्वप्न पूर्ण कशी होणार? त्यासाठी मार्ग कुठला? आणि इथेच त्यांना आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत एक मोठी संधी दिसली. त्यांच्या मते आजचं युग खूप बदललंय. आता आपण टीव्हीवरच्या जाहिरातींपेक्षा आपल्या जवळच्या मित्रांनी, नातेवाईकांनी सांगितलेल्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो, नाही का? बस हेच तर आहे सोशल कॉमर्सचं मूळ, विश्वासावर आधारित व्यापार. आणि हा आकडा बघा, थक्क करणारा आहे. 85%. म्हणजे जर एवढे ग्राहक ओळखीच्या लोकांच्या शिफारशींवरून खरेदी करत असतील, तर या मॉडेलमध्ये किती प्रचंड क्षमता दडलेली आहे याचा अंदाज येतो. आणि हे मॉडेल किती सोपं आहे बघा. तुम्हाला जे मनापासून आवडतं ते लोकांसोबत शेअर करा. त्यांच्याशी एक विश्वासाचं खरं नातं तयार करा आणि मग बघा तुमचा व्यवसाय आपोआप वाढत जातो. साधं पण खूप प्रभावी सूत्र आहे हे. चला तर मग या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? सुमित बहादूर यांचा नेमका सल्ला काय आहे? जर कोणी अशाच वेगळ्या वाटेवर जाण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी हा सल्ला खूपच मोलाचा ठरू शकतो. त्यांच्या यशाचा पाया ना या 3 गोष्टींवर उभा आहे. पहिलं म्हणजे आपला उद्देश किंवा का हे स्पष्ट हवं. दुसरं, आपण इतरांच्या आयुष्यात काहीतरी मूल्य निर्माण करायला हवं. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे हे सगळं खऱ्या विश्वासाच्या नात्यांवर टिकून असायला हवं. आणि ही कथा आपल्याला शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर कोणाला ही पारंपरिक बंधनं बाजूला सारून आपलं आयुष्य नव्याने घडवण्याची संधी मिळाली, तर ते आयुष्य कसं असेल?